नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. आज आहे डे 20 ऑफ मिशन RRB पीओ आणि क्लरिकलची जी आपली सिरीज आहे त्याचा. ठीक आहे. आणि आय होप तुम्ही जे काही सिरीज फॉलो करत असाल त्याचा फायदा तुम्हाला होत असेल आणि तुम्हाला समजून येत असेल की एक्झाम लेवल कशी आहे, एक्झाम लेवलला क्वेश्चन कसे विचारले जातात, या सर्व बेसिक गोष्टींचा तुम्हाला एक आयडिया येऊन गेला असेल. ठीक आहे. आणि आपण एक मेन्सची सिरीज पण सुरू केली आहे जे की प्रत्येक संडेला असणार आहे. ती आपलं एक प्रत्येक संडेला सेशन असणार आहे. त्यामधलं पहिलं लेक्चर आपलं ह्या पाठीमागल्या संडेमध्ये झालेलं आहे, जे की मेन्सचा जो काही पहिला पार्ट आहे, मेन्स कशी असते त्याचा पहिला पार्ट झालेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक बेसिक येऊन समजून जाईल की मेन्स बाबा कशी असते काय नाही. ओके, ठीक आहे. सो आपलं पॅरलली प्री प्लस मेन्सचं जे काही सेशन आहे ते चालू आहे डेली. फक्त मेन्सचं दर संडेला आहे. ठीक आहे. ओके. आणि ह्याला तुम्ही फॉलो करा, नक्की त्याचा फायदा उचलून घ्या. ठीक आहे. आणि सिलेक्शन घेऊन एन्जॉय. ओके. तर काय म्हटलं बघा, पहिला क्वेश्चन काय आहे की आता हे जे पदल आहे त्याच्यामध्ये बघा सर्टन नंबरचा आहे. तर सर्टन नंबर तुम्हाला पहिलं सांगितलेलं आहे की एंड हा कुठं असतो ते हुडकायचं. पहिल्यांदा एंड पासून सुरू करायचं, किती पण त्याच्यामध्ये कंडिशन असू दे मग. ठीक आहे. मग एंड हुडकायचं. काय म्हणले बघा पहिल्यांदा की सर्टन नंबर ऑफ पर्सन्स आहेत म्हणले स्टँडिंग इन अ स्ट्रेट लाईन. ठीक आहे. ओके, ही पहिली लाईन आहे. सो दॅट ऑल ऑफ देम आर फेसिंग नॉर्थ, म्हणजे सगळेजण जे आहेत नॉर्थला फेस करतात एवढं तुम्हाला समजलं. नेक्स्ट आहे सगळ्यात महत्वाचं की मोर दॅन 20 पर्सन्स आर देअर इन द लाईन. म्हणजे आपल्याला एक इथं कंडिशन दिली की सगळेजण एकतर नॉर्थला बघतायत, आणि दुसरी एक गोष्ट आहे की 20+ लोक एवढे आहेत. त्याने डायरेक्ट दिले म्हणजे 20+ मग किती पण असू शकतात. ठीक आहे. म्हणजे 20च्या खाली असणार नाही. ओके. आपण जे काही आपली ट्रिक आहे त्याच्यामध्ये एंड हुडकायचा असतो सर्टन नंबर मध्ये. ठीक आहे. हुडका. काय म्हणले बघा, 3 पर्सन्स आर देअर बिटवीन यू अँड आर. यू आणि आर मध्ये 3 जण आहेत. हे सोबत सोबत जरी तुम्ही केलं ना कंडिशन तरी काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही सोबत जरी लिहिलं कंडिशन लिहून जरी केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण तुम्हाला डबल रिपीट ती कंडिशन वाचता म्हणजे तेवढा टाइम जाणार नाही. ठीक. आता आर हू स्टँड 5 टू द लेफ्ट ऑफ एफ, इथं एंडचं काही समजत नाही. ओके. नेक्स्ट आहे द नंबर ऑफ पर्सन्स यू अँड एफ इज सेम एज नंबर ऑफ पर्सन आर अँड एम. एम हू स्टँड्स राईट ऑफ आर. ठीक आहे. ओनली 3 पर्सन्स एम अँड वाय. वाय हू स्टँड्स थर्ड फ्रॉम वन ऑफ दी एंड. ठीक आहे. संपला, एंड सापडला आपल्याला. आता वाय जो आहे हा थर्ड फ्रॉम वन ऑफ द एंड म्हणले. वाय जो आहे इथं कंडिशन आहे बघा, वाय हू स्टँड थर्ड फ्रॉम वन ऑफ द एंड. मग ह्या वायला एखाद्या एंड कडून फर्स्ट सेकंड थर्ड जो आहे हा वाय आहे. मग इथे एकदा वाय येणार, और राईट साइडनं पण येऊ शकतो. ठीक आहे. मग इथं फर्स्ट, इथं सेकंड, इथं थर्ड, हा वाय इथं येऊ शकतो. ठीक आहे. हे नॉर्थला फेस करताय. ओके. आपण मस्तपैकी असं काला नीला. हा, मग आता डायरेक्ट तुम्ही आता कोणतेही पदल म्हणजे कोणतीही कंडिशन घेऊ शकता त्याच्या रिलेटेड. मग बघा की काय म्हणले, ओनली 3 पर्सन सीट बिटवीन एम अँड वाय. आता एम आणि वाय मध्ये 3 जण आहेत. मग एम आणि वाय ला साठी 1 2 इथं 3, इथे येणार एम तुमचा. ठीक आहे. नेक्स्ट आहे 1 2 3, इथे येणार एम तुमचा. ओके, ही कंडिशन झाली. ठीक. नेक्स्ट आहे द नंबर ऑफ पर्सन्स राईट ऑफ वाय. आता वायच्या राईटला जेवढे आहेत हे एक जास्त आहे म्हणले, 1 मोर दॅन द नंबर ऑफ पर्सन्स लेफ्ट ऑफ एन. म्हणजे एनच्या जे लेफ्टला आहेत त्याच्यापेक्षा हे आहेत म्हणले, एक जास्त आहे म्हणले. मग बघा ही कंडिशन कशी होणार की वायच्या राईटला जेवढे आहेत हे एक जास्त आहे जे की एनच्या लेफ्टला आहे. ठीक आहे. मग आता ही जी कंडिशन आहे ही खाल्ल्या म्हणजे जो फर्स्ट कंडिशन आहे याच्यामध्ये सॅटिस्फाय होणार नाही, कारण वायच्या पुढे किती आहेत माहित नाही राईट साईडला. इथं सॅटिस्फाय होऊ शकते. आता वायच्या पुढे किती आहेत, 1 2 दोघ जण आहेत. मग यांच्या लेफ्टला किती पाहिजे, 1 जण, कारण यांच्या लेफ्ट पेक्षा एक जास्त आहे म्हणून यांना इकडे आपण घेऊ. 20 पेक्षा जास्त आहे. सो आता 1 जण जास्त आहे, मग यांच्या लेफ्टला 1 जण, म्हणजे ही कंडिशन अशी होणार. ठीक आहे. ही कंडिशन झाली असं समजू आपण. ओके. नेक्स्ट आहे एन हू स्टँड 3 पर्सन्स अवे फ्रॉम यू. आता एन जो आहे हा 3 पर्सन्स अवे फ्रॉम यू आहे. मग 3 पर्सन्स अवे म्हटल्यानंतर 1 2 त्याच्यामध्ये 2 जण पाहिजे. ठीक. ही कंडिशन अशी आहे. ओके. बट नॉट ऍडजस्टंट टू आर. म्हणजे आता हे आर ऍडजस्टंट कोणाच्या नाही, एनच्या ऍडजस्टंट नाही. मग ही कंडिशन कशी होणार, असं होणार आर एन आर. ठीक आहे. संपला विषय. इथंपर्यंत झाली कंडिशन. ओके. आता हे खाली आर बी आणि एफ आर ची कंडिशन आहे ती सोडून द्या. वर
एक कंडिशन आहेत बघा, आता यू आर वगैरे आहे. तर काय म्हणलं पहिली कंडिशन बघा, आता 3% सीट बिटवीन यू आणि आर. आता यू आणि आर मध्ये 3 जण आहेत, यू आणि आर मध्ये 3 जण आहेत, ठीक आहे. आर हू स्टँड फिफ्थ टू द लेफ्ट ऑफ एफ. आर जो आहे हा फिफ्थ टू द लेफ्ट ऑफ एफ आहे. आर 1 2 3 4 एफ च्या फिफ्थ टू द लेफ्ट आहे, ठीक. हे असू दे असं. आता नेक्स्ट आहे यू आणि एफ मध्ये जेवढे आहेत, आता यू अँड एफ मध्ये जेवढे आहेत ते आपल्याला डायरेक्ट करता येते. ही सेकंडची कंडिशन आहे, त्याच्यावरून आपल्याला डायरेक्ट करता येईल, पण ठीक आहे आपण बघू. ओके, आता यू एन एफ मध्ये जेवढे आहेत तेवढेच आहेत आर आणि एम मध्ये, तेवढेच आर आणि एम मध्ये आहेत म्हणले आर अँड एम, ठीक आहे. ओके ओके ओके. हा, एम हू स्टँड राईट ऑफ आर, संपला विषय. एम जो आहे हा आरच्या राईटला, एम जो आहे हा आरच्या राईटला. ही कंडिशन आपण पहिल्यांदा हे करू, फुलफिल करू. मग बघा, आता यू आणि आर मध्ये 3 जण आहेत. यू आणि आर मध्ये एक तर इकडे पण आर येऊ शकतो, ओके, आर इकडे पण येऊ शकतो. मग यू आणि एफ मध्ये जेवढे आहेत तेवढेच आर आणि एम मध्ये होणार नाहीत. ते तुम्हाला कसं सांगतो, ठीक आहे. पहिल्यांदा आपण इकडे घेऊ, 1 2 3 इथं आर येणार, ठीक आहे. आता आर इथं आला, मग आर जो आहे हा फिफ्थ टू द लेफ्ट, म्हणजे एफ आणि आर मध्ये किती जण आहेत, 4 जण आहेत. मग बघा फिफ्थ टू द लेफ्ट बघा, 1 2 3 4 इथं एफ येणार, ठीक आहे. आता ह्या कंडिशनवरून आपल्याला सगळ्या गोष्टी बसणार आहेत. आता बघा, ही एफ आणि आर ची आणि यू आणि आर ची कंडिशन संपली. आता तिथं काय म्हणलंय, यू आणि आर मध्ये जेवढे आहेत, यू आणि एफ मध्ये जेवढे आहेत बघा किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 8 जण आहेत. मग आर आणि एम मध्ये किती पाहिजे, 8 जण पाहिजे. मग बघा, इथं 1 इथं 2 इथं 3 इथं 4 हे 5 हे 6 हे 7 हे 8, म्हणजे एवढे लोक आहेत. आता 20 पेक्षा जास्त आहेत बघा, 1 2 हे 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24. ऑब्व्हियसली 24 जण आहेत, हे लक्षात ठेवा, म्हणजे नंतर आपल्याला अवघड जाणार नाही. म्हणजे एवढे जण बसतायत, हे ही कंडिशन सॅटिस्फाय झाली, ह्याच्यामधूनच होणार आहे ते. आधी आर आणि एन पण नेबर नाहीत म्हणून इकडे आर आला नाही, इकडे आर का नाही आला, तर आर आणि एन हे नेबर नाही, ठीक आहे. समजलं तुम्हाला का नाही आला तो. ओके, तुमच्या सोल्युशन मध्ये त्याचा आन्सर आहे, सो घाबरायचं नाही. ओके, कुठवरनं कंडिशन झाली, एम आणि वाय तर झाला होता, वायच्या जेवढे राईटला ते पण झाली होती कंडिशन. हा, नेक्स्ट आहे द नंबर ऑफ पर्सन्स आर आणि बी. आता आर आणि बी मध्ये किती आहेत, पण बी ची कंडिशन कुठे आहे सगळ्यात महत्वाचं, ठीक आहे. इथं कंडिशन आहे, बी स्टँड्स बिटवीन आर अँड एफ. बी स्टँड जो आहे हा आर आणि एफ मध्ये बी आहे. आर आणि एफ मध्ये बी घेण्यासाठी आर आणि एफ च्या मध्ये आहे म्हणलं बी, मग तो कुठे आहे आपल्याला कन्फर्म माहित नाही. पण इथं बघा, आता द नंबर ऑफ पर्सन आर अँड बी मध्ये जेवढे आहेत तेवढे, हे एक लेस आहे म्हणले, 1 लेस दॅन नंबर ऑफ पर्सन्स एफ अँड बी. एफ अँड बी पेक्षा एक कमी आहे एफ अँड बी, ठीक आहे. मग आता बघा, आर आणि बी, बी कुठे येणार, इथे येणार. बी कुठे येणार, इथे येणार. बी हा इथे येणार, कारण आर आणि बी मध्ये एक जण आहे, मग बी आणि एफ मध्ये 2 जण, कारण एफ आणि बी पेक्षा एक कमी आहे म्हणलंय त्यानं. आता जो बी आहे हा आर आणि एफ मध्ये स्टँड करतोय, संपलं. हे आहे फायनल सोल्युशन. म्हणजे ह्याच्यामध्ये टोटल किती बसले याच्यावरून तुम्हाला समजलं, 24. हे आहे 20 प्लस. नॉर्थला बघतायत, दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय आणि आन्सर आलेलं. मग याच्यावर क्वेश्चन बघा, हाऊ मेनी पर्सन्स आर देअर इन द सिरीज. आता किती जण आहेत, आताच आपण काढलं 24. सो आपला आन्सर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 3 इज राईट, 24. ओके, याच्यावर नेक्स्ट क्वेश्चन आहे, हु अमंग द फॉलोइंग पर्सन स्टँड्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ एफ. आता एफच्या थर्ड टू द लेफ्ट कोण आहे बघा, एफच्या थर्ड टू द लेफ्ट कोण आहे, इथे बघा, फर्स्ट सेकंड थर्ड बी. बी जो आहे हा एफच्या थर्ड टू द लेफ्ट आहे, मग ऑप्शन मध्ये आहे का, आहे. ऑप्शन नंबर सेकंड इज राईट आन्सर, म्हणजेच बी, ठीक आहे. समजलं तुम्हाला कसं असतं ते, अनसर्टनचं किती सोपं असतं, फक्त एंड आपल्याला भेटला पाहिजे, ठीक आहे. सो हे सेकंड वाला करा. ओके, ठीक आहे. ओके, आता 8 पर्सन्स आहेत म्हणले, आर स्टँडिंग इन अ स्क्वेअर टेबल. ओके 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 ओके. आता स्क्वेअर टेबलला आहेत म्हणले, सो दॅट ऑल ऑफ देम आर फेसिंग टुवर्ड सेंटर. ठीक आहे, 4 पर्सन हे कॉर्नरला आहेत म्हणले याच्यावरून. ओके राजा, किती सेन्सिटिव्ह आहे ते, किती सेन्सिटिव्ह आहे. 4% जे आहे ते कॉर्नरला आहेत आणि 4% जे आहेत मिडल साईडला आहेत, ठीक आहे. आता बघा 8 पर्सन्स आहेत म्हणले, ठीक, हे जाऊ द्या. 8 पर्सन्स आहेत म्हणले,
आणि जे काही 4 जण आहेत 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8. ठीक आहे. ओके 8 आणि इकडे 4 जण आहेत म्हणजे 8 जण आहेत असं. ठीक आहे. 1 2 3 हे 4 हे 5 हे 7 हे 8. ठीक आहे. 8 जण आहेत. सगळेजण हे मिडलला फेस करतायत असं त्यांचं म्हणणं आहे. मग डायरेक्टली आपण कंडिशन घेऊ. काय म्हणते बघा. जे गिव्हन डेटा दिलेला आहे त्याच्यापासून सुरू करायचं म्हणजे तुम्हाला नंतर जे काही आहे अवघड जात नाही. ओके. तर बघा काय म्हणलंय. 2 पर्सन्स बिटवीन जे अँड क्यू. आता जे अँड क्यू मध्ये 2 जण आहेत. ठीक आहे. ही कंडिशन आहे. क्यू स्टँड सेकंड टू द लेफ्ट ऑफ के. क्यू जो आहे हा केच्या सेकंड टू द लेफ्टला आहे म्हणलंय. ठीक आहे. असू दे. आता ह्याच्यावरून डायरेक्ट घेता येणार नाही आपल्याला. 2 कंडिशन होणार. परत त्या 2 कंडिशन मध्ये 2 कंडिशन होणार. सो बघू आपण. काय म्हणले बघा. क्यू डज नॉट स्टँड ऍट द मिडल ऑफ द साइड. आता क्यू जो आहे हा मिडल साइडला नाही. मग आता के कुठे येणार. कॉर्नरला ऑब्व्हियसली. कारण केच्या सेकंड टू द लेफ्टला क्यू आहे. जे आणि आता इथं सेम. आता एकच कंडिशन होणार. केच्या सेकंड टू द लेफ्टला क्यू आहे. क्यू आणि जे मध्ये 2 जण आहेत. क्यू आणि जे मध्ये 2 जण आहेत. मग एक तर जे इकडे येणार और जे इकडे येणार. ठीक आहे. कारण 1 2 क्यू आणि जे मध्ये 2 जण आहेत. दोन्ही साईडनं होऊ शकतात. ठीक आहे. Whereas n स्टँड इमिजिएट लेफ्ट ऑफ के. n जो आहे हा केच्या इमिजिएट लेफ्ट आहे म्हणून n कुठे येणार. इथे येणार. ठीक आहे. नेक्स्ट आहे 1 पर्सन सिट बिटवीन n अँड l. आता n आणि l मध्ये एक जण आहे. मग n आणि l इकडे येणार. आता n आणि l इकडे 2 कंडिशन होणार. पण पुढे दिले l हु इज नॉट ऍडजस्टंट टू के. मग उरली जागा कुठली l ला एकच. कारण इकडं l जर आला तर केचा ऍडजस्टंट होणार तो. पण आपल्याला ऍडजस्टंट ठेवायचं नाही. ठीक. हे समजलं तुम्हाला. नेक्स्ट आहे m सिट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ l. m जो आहे l च्या थर्ड टू द लेफ्ट म्हणजे m तिथे येणार. इकडे पण m इथे येणार थर्ड टू द लेफ्ट म्हणल्यामुळं. ठीक आहे. बट नॉट ऍडजस्टंट टू o. मग m जो आहे हा o चा ऍडजस्टंट नाही म्हणजे o इथं येणार का नाही. o ला कुठली जागा उरली इथली एकच. मग o इथे येणार का नाही. o ला उरली जागा एकच. o इथे येणार. उरलेला जो काही आहे o हु इज नॉट ऍडजस्टंट टू p. पण o पण हा p चा ऍडजस्टंट नाही म्हणजे p इथे येणार म्हणून हे रॉंग. p ला एक जागा इथे उरलेली आहे. ठीक आहे. p ला एक जागा उरलेली आहे इथं. सो p इथे येणार. हा o चा ऍडजस्टंट आहे का नाही म्हणून हे राईट हे रॉंग. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल डायरेक्ट कसं बसतं पझल. ठीक आहे. असेच पझल येतात तुम्हाला प्रीला. तुमचं असं 25 मिनिटामध्ये 40 क्वेश्चन झालेच पाहिजे. ठीक आहे. त्याच्यावर क्वेश्चन बघा काय म्हणलंय. हु अमंग द फॉलोइंग पर्सन स्टँड सेकंड टू द राईट ऑफ n. आता n च्या सेकंड टू द राईटला कोण आहे. n च्या सेकंड टू द राईटला हा फर्स्ट के हा p सेकंड. सेकंड टू द राईटला कोण आहे p. ऑप्शन नंबर 3 इज राईट आन्सर. ठीक. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द पोझिशन ऑफ ओ विथ रिस्पेक्ट टू m. आता ओ ची पोझिशन काय आहे विथ रिस्पेक्ट टू m. हा ओ इथं आहे. हा ओ इथं आहे. हा फर्स्ट हा सेकंड. सेकंड टू द राईट. ठीक. तर ऑप्शन काय असणार सेकंड टू द राईट. ऑप्शन नंबर 1 इज राईट आन्सर. ठीक. समजलं तुम्हाला. तर असं असतं. हा न्यू पॅटर्नच आहे. पझल हे जे काही पझल आहे हे न्यू पॅटर्नच्या क्वेश्चन मध्ये येतं. एकदम इम्पॉर्टंट आणि तुम्हाला कधीच तुम्ही पाहिलं नसाल की असं पण पझल असतं. तुम्ही बघा तुम्हाला कळलं. पहिल्यांदा तुम्ही बघा. पहिल्यांदा रीड करा. मग तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे. केलं रीड. ठीक आहे. सुरू करायचं. तर बघा काही नसतं. काय असतं माहितीये का. याचं तुम्हाला ओव्हरऑल एक आयडिया देतो की आता एक वर्ड असतं. एक वर्ड असतो कोणता तरी वर्ड. इंग्लिश अल्फाबेटिकल वर्ड असतो. तो या पझल थ्रू सॉल्व्ह करायचा असतो. त्याच्या कंडिशन दिल्या असतात. त्याच्या थ्रू आता ही एवढं मोठं जी फापट पसारा दिलेला आहे त्याच्यापासून एक वर्ड तयार करायचे आपल्याला. ही पहिली लाईनच आहे बघा. 9 लेटर अरेंज्ड वन आफ्टर अनदर. 9 लेटर अरेंज केलेत इन सच अ मॅनर फॉर्म मिनिंगफुल वर्ड. म्हणजे तो एक असा वर्ड झाला पाहिजे की तो मिनिंगफुल आहे तो वर्ड. ठीक आहे. 9 जे काही लेटर्स आहेत त्याच्यापासून बनलेला मिनिंगफुल वर्ड पाहिजे. याच्यावर त्याचा पझल आहे. ठीक आहे. म्हणजे एकदम न्यू पॅटर्न आहे. तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे. तर बघा काय म्हणलंय. नेक्स्ट आहे नो 2 लेटर्स आर सेम. आता 9च्या 9 लेटर हे वेगवेगळे आहेत हे लक्षात ठेवा. ठीक आहे. देर आर 4 वॉवेल्स इन द वर्ड. हे लक्षात ठेवून घ्या की 4 वॉवेल्स आहेत. 4 जे काही आहेत हे वॉवेल्स आहेत. ठीक आहे. एक्सेप्ट द 4th वॉवेल लेटर इन द इंग्लिश अल्फाबेटिकल ऑर्डर. आता 4th वॉवेल लेटर इन द इंग्लिश अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजेच आता ही वॉवेल आहेत. वॉवेल किती आहेत 5. A E I O U.
आता 5 अल्फाबेटिकल ऑर्डर, पाच जे काही आहेत हे वॉवेल्स आहेत, पण त्याच्यामधले घेताना आपण 4 घ्यायचे. मग 4 कोणते घ्यायचं ते इथं दिलंय बघा. इथं दिलं 4 वॉवेल्स, इथं दिलं 4 वॉवेल्स आहेत, पण नंतर काय म्हणलं एक्सेप्ट म्हणजे एक सोडून जो की 4th वॉवेल लेटर आहे इंग्लिश अल्फाबेटिकल सिरीज. 4th कोणता आहे बघा, हा फर्स्ट वॉवेल, हा सेकंड, हा थर्ड आणि हा 4th. म्हणजे इंग्लिश अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार जे काही 4th वॉवेल आहे ओ, हा त्याच्यामध्ये नाही. म्हणजे याच्यामध्ये फक्त ए ई आय आणि यू याचा समावेश झालेला आहे. ठीक आहे, ए ई आय ओ यू, ओ नाही त्याच्यात. म्हणजे याच्यामध्ये फक्त काय ए ई आय आणि यू या 4 वॉवेलचाच उपयोग झाला. ठीक आहे, हे समजलं. म्हणजे असं असतं ते. ठीक, आता 9 लेटर्स आहेत, मग आपण काढू. एक ए बाबा एवढं मोठं थांब. आता इथं 1, इथं 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. आता हे 9 लेटर्स आहेत, तुम्हाला होप दिसत असेल. ठीक आहे, आपण इकडे काढू म्हणजे माझ्या बॅकला जाणार नाही ते. ठीक, ओके, इकडे काढू आपण की 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे 9 लेटर्स आहेत. ठीक, आता बघा इथं काय म्हणलं डायरेक्टली. ओके 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 ओके, हा, The first English alphabet is placed second position from left hand. आता जो काही फर्स्ट इंग्लिश अल्फाबेट आहे, फर्स्ट इंग्लिश अल्फाबेट कोणता? ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल. जो काही फर्स्ट इंग्लिश अल्फाबेट आहे तो कुठं बसलाय म्हणले? सेकंड पोझिशन फ्रॉम लेफ्ट हँड. आता सेकंड पोझिशनला 1 नंबरवाला म्हणजे ए इथे येणार, ही कंडिशन आहे ती. ठीक आहे, सिंपल असं काही घाबरू नका, फक्त वेगळं आहे, तुम्ही कधी पाहिलं नसाल पण सिंपल असतं. ठीक, आता लेफ्ट हँड. व्हेर ॲज द थर्ड अल्फाबेट, आता थर्ड अल्फाबेट कोणता? ए बी सी. थर्ड अल्फाबेट कोणता? सी. मग सी कुठं भेटलाय? इज प्लेस्ड इन द 4th पोझिशन फ्रॉम लेफ्ट हँड. 4th पोझिशन फ्रॉम लेफ्ट हँड म्हणल्यानंतर सी कुठे येणार? इथे येणार. हा फर्स्ट, हा ए सेकंड, थर्ड आणि फोर्थ, सी बसला. ठीक आहे, ही झाली कंडिशन. समजते तुम्हाला? इथपर्यंत झाला. नेक्स्ट आहे द लास्ट वॉवेल इन इंग्लिश अल्फाबेटिकल सिरीज. आता लास्ट वॉवेल कोणता इंग्लिश अल्फाबेटिकल सिरीज मधला? ए ई आय ओ यू. यू जो आहे हा लास्ट आहे. मग यू काय? यूचं काय म्हणले त्यानं? इज प्लेस्ड ऍडजस्टंट टू सी. आता यू जो आहे हा सी च्या ऍडजस्टंट आहे. मग समजा यू इकडे पण येणार, मग खाली एक शब्द काढू आपण, सी ए आणि यू. यू इकडे पण येणार. ठीक आहे, म्हणजे 2 शब्द होणार तिथं. ठीक आहे, मग बघा ओनली 2 लेटर्स आर देअर बिटवीन यू आणि एन. आता यू आणि एन मध्ये 2 लेटर्स आहेत फक्त. मग बघा इथं एक, हा 2, खाली एक कंडिशन काढू, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आता यू आणि एन मध्ये 2 जण आहेत म्हटल्यानंतर यू आणि एन कुठे येणार? इथे येणार. परत इकडे एन 1, 2, एन इथे येणार. ठीक आहे, म्हणजे एन राईट साईडलाच येऊ शकतं, इथं लेफ्ट साईडला येऊ शकत नाही. ठीक आहे, पहिल्या ह्याच्यामध्ये. नेक्स्ट आहे एन which is placed immediately before, नीट वाचा, immediately before the second vowel in English alphabetical series. सेकंड वॉवेल कोणता? ए ई आय ओ यू. सेकंड वॉवेल कोणता? ए ई जो असतो हा सेकंड वॉवेल आहे. मग तो काय म्हणलाय? एन विच इज प्लेस्ड इमिजिएटली बिफोर सेकंड वॉवेल. आता एन जो आहे हा इमिजिएट बिफोर आहे म्हटल्यानंतर एन इथे येणार. ठीक आहे, इमिजिएटली बिफोर म्हणून ईच्या इमिजिएट बिफोर जो काही सेकंड वॉवेल आहे. ठीक आहे, हे समजलं तुम्हाला? आता नेक्स्ट बघा, द लेटर विथ द प्लेस व्हॅल्यू इज सेकंड लास्ट प्राईम नंबर इन इंग्लिश अल्फाबेटिकल सिरीज ऍडजस्टंट टू ए. ओके, एबीसीडी तुम्हाला सांगतो. आता हे कसं असतं बघा. आता ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम. ठीक आहे, एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. ठीक आहे, तुम्हाला असं साधं सुद्धा काही देणार नाही, परफेक्ट एकदम. 6, 7, 8, हे 9, हे 10 असणार, हे 11, हे 12, हे 13. ठीक आहे, हे 14 असणार, हे 15, हे 16, हे 17, हे 18, हे 19, हे 20, हे 21, हे 22, 23, 24, 25, 26. ठीक आहे, 26. ठीक आहे, हे किती आहे? 24. ओके, आता याच्यामध्ये काय म्हटलंय बघा की द लेटर विथ द प्लेस व्हॅल्यू सेकंड लास्ट प्राईम नंबर. सेकंड लास्ट प्राईम नंबर म्हणजे
जो काही हा 23 हा फर्स्ट लास्ट आहे, फर्स्ट लास्ट म्हणजे शेवटकडून सेकंड वाला जो काही प्राईम नंबर आहे तो. मग आता 23 हा प्राईम नंबर आहे, 23 हा प्राईम नंबर फर्स्ट आहे. सेकंड काय, मग सेकंड आहे 19. 19 हा सेकंड आहे. मग तो कुठं बसलाय, इन अल्फाबेटिकल सिरीज इज ऍडजेसंट टू ए म्हणलंय, म्हणजे एस जो आहे हा ए च्या ऍडजेसंट आहे. मग इथं एकच आहे, एस ला जागा इथे एकच आहे. जी काही पहिली कंडिशन आहे त्याच्यामध्ये एस ला 2 जागा आहेत. मग एक तर एस इथे येणार आहे, नसतर एस इथे येणार आहे. फक्त आपण हे करून घेतो, ठीक आहे. ही कंडिशन म्हणजे सेकंड लास्ट प्राईम नंबर म्हणले. नीट लक्ष देऊन बघायचं, मजा येते ना. द लेटर विथ द प्लेस व्हॅल्यू ऑफ 13, द लेटर विथ द प्लेस व्हॅल्यू ऑफ 13 कोणता झाला, यम झाला. इन अल्फाबेटिकल सिरीज इज प्लेस्ड ऍट वन ऑफ द एंड. आता यम जो आहे हा वन ऑफ द एंड आहे म्हणलंय. यम जो आहे हा वन ऑफ द एंड आहे. मग आता इथं तर यम येणार नाही. मग यम ला जागा कुठली उरली, एकच. इथं इथली एकच उरली. मग उरलं काय, इथं एकच उरली इथं. मग आता इकडे सेकंडला बघा, इथं किती जण आहेत, 9 जण आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. यम इकडे येणार, ठीक आहे. ही झाली कंडिशन. आता उरलं काय बघा, द थर्ड लेटर फ्रॉम राईट एंड. थर्ड लेटर फ्रॉम राईट एंड इज वॉवेल. इज वॉवेल. आता थर्ड लेटर, फर्स्ट सेकंड थर्ड, वॉवेल आहे. फ्रॉम राईट एंड वॉवेल आहे. आता इथला बघा, इथला पहिल्या ह्याच्यामध्ये फर्स्ट सेकंड थर्ड म्हणजे हा जो असणार आहे तो वॉवेल असणार आहे. म्हणजे आता उरला काय बघा, इथं काय काय यूज केलंय. ए झाला, यू झाला, ए पण झाला, यू पण झाला, ई पण झाला. उरला काय, आय. मग इथं काय येणार, आय येणार. इथं काय येणार, आय येणार. आय येणार. इथं खाली आय उरलाय, तो तिथं ऑलरेडी थर्ड लेटर जो आहे वॉवेल आहे म्हणून आपण आय नाही घेतलं, ठीक आहे. आता बघा, व्हेअर एज फोर्थ लेटर फ्रॉम राईट एंड हॅज द प्लेस व्हॅल्यू. आता फोर्थ लेटर फ्रॉम राईट एंड, आता हा जो आहे यांच्या जागी और इथं हा रिकामा, त्याचं काय म्हणले, प्लेस व्हॅल्यू इज 4/3 ऑफ प्लेस व्हॅल्यू ऑफ वॉवेल इन इंग्लिश अल्फाबेटिकल सिरीज ऍडजेसंट टू इट. जमला. किती खतरनाक आहे बघा. काय म्हणलंय, द फोर्थ लेटर फ्रॉम राईट एंड म्हणजे हा जो काही लेटर आहे, हा लेटर काय माहितीये का, ते लेटर कोणता माहितीये का, फोर्थ लेटर फ्रॉम द राईट एंड हॅज अ प्लेस व्हॅल्यू इज 4/3. आता त्याची व्हॅल्यू जी आहे ही 4/3 आहे, 4/3. कशाच्या, व्हॅल्यू ऑफ द वॉवेल इन द अल्फाबेटिकल सिरीज ऍडजेसंट टू इट. आता त्याच्या जे ऍडजेसंट, आता ह्याच्या ऍडजेसंट जो काही वॉवेल आहे त्याच्या 4/3. आता ह्याच्या ऍडजेसंट वॉवेल कोणता येणार, मग आता ह्याच्या ऍडजेसंट समजा यू आहे, यूचं व्हॅल्यू काय, 21. मग इथे घेतलं 21, 3 7 21, 7 चोक 28. हे येणार आहे का, नाही. मग यूचं इकडं आय आहे, आयची प्लेस व्हॅल्यू काय आहे, 9 आहे. मग इथं समजा 9 घेतलं, 3 त्रिक 9, 3 चोक 12. 12 नंबरचा जो काही व्हॅल्यू आहे, 12 कुणाला आहे, यल जो आहे तो इथे येणार आहे. इथं काय येणार, यल, ठीक आहे. आता ह्याच्या इकडे ई आहे, ई हा 5 नंबरला आहे आणि इथं हा पण शब्द फिक्स नाही, हा पण शब्द फिक्स नाही, आणि 5ला 4/3 भाग जात नाही. म्हणून ही जी काही सेकंड वाली कंडिशन आहे ती रॉंग, जी काही फर्स्ट वाली कंडिशन आहे ती करेक्ट. आता त्याच्यापासून वर्ड तयार झालाय का बघा. तुम्हाला मजा आली का नाही क्वेश्चन सॉल्व्ह करताना, म्हणजे असं वाटलं का नाही काहीतरी वेगळं केलंय असं, ठीक आहे. ओके, सो दिस इज द वर्ड. हा वर्ड आहे आपला, हा वर्ड आहे. ह्याच्यामध्ये बघा मग वर्ड कोणता तयार झाला, हा वर्ड कोणता तयार झाला, मॅस्क्युलिन. हा जो काही 9 लेटर्सचा जो वर्ड आहे, एक पण लेटर त्याच्यामध्ये तुम्हाला डबल दिसणार नाही, और एक पण वॉवेल त्याच्यामध्ये डबल दिसणार नाही, आणि त्याच्यामध्ये ओपन दिसणार नाही तुम्हाला. या सर्व कंडिशन सॅटिस्फाय करून ते बनवलेलं आहे, ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल कसं आहे ते. ओके, मॅस्क्युलिन हा वर्ड तयार झालाय. याच्यावर क्वेश्चन कसा विचारला जातो, विच ऑफ द फॉलोइंग लेटर इज फोर्थ फ्रॉम राईट एंड ऑफ द गिव्हन अरेंजमेंट. फोर्थ फ्रॉम राईट एंड म्हणजे इकडून, ठीक. मग बघा, हा ई जो आहे फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड, आणि हा यल जो आहे हा फोर्थ, ठीक आहे. मग ऑप्शन नंबर काय, ऑप्शन नंबर थर्ड इज राईट आन्सर, ठीक. समजलं कसं असतं. नेक्स्ट बघा, हाऊ मेनी लेटर्स आर देअर बिटवीन आय अँड यू इन द गिव्हन अरेंजमेंट. हाऊ मेनी लेटर्स, आय अँड यू मध्ये किती आहेत बघा, आय अँड यू मध्ये किती आहेत. आता इथं आय आहे आणि इथं यू आहे, तर किती लेटर्स आहेत, त्याच्यामध्ये एकच लेटर आहे, ठीक आहे. त्यांना असं म्हणलं का तुम्हाला इंग्लिश अल्फाबेटिकल सिरीज नुसार त्याच्यामध्ये किती लेटर्स आहेत असं म्हणलं का, नाही. किती लेटर्स आहेत, सिंपल प्रश्न विचारले तेवढं सांगायचं, यल. मग किती आहे, 1, ओनली 1, ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल, ठीक.
या क्वेश्चनला बघून तुम्हाला वाटलं का नाही न्यू पॅटर्नचा क्वेश्चन आहे आणि असे क्वेश्चन येतात आता हे नवीन जे पॅटर्न्स आहेत त्याच्यामध्ये. जर क्वेश्चन आवडला असेल तर लाईक करू शकता. ठीक आहे. बघ नेक्स्ट आहे आता ब्लड रिलेशन. ठीक, 9 जणांचं आहे हे पण 9 जणांचं आहे. 3 जनरेशन्स आहेत, 3 जनरेशन्स आहेत, 3 जनरेशन्स आहेत अँड मोर दॅन 2 कपल्स. आता 2 पेक्षा जास्त कपल्स आहेत प्लस मायनस प्लस. ठीक आहे, असं करू. पुढे एक कंडिशन आहे द फिमेल्स इज मोर दॅन नंबर ऑफ मेल्स. ठीक आहे, काल मेल्स जास्त होते आज फिमेल्स आहेत. ठीक आहे. रे 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 राजा. हा ठीक आहे, ही कंडिशन अशी होणार. ओके, नो सिंगल पॅरेंट आहे चाइल्ड ऑब्वियस. ठीक आहे. मग सुरू करू. काय म्हणले बघा, यस इज अ ब्रदर ऑफ यल. यस जो आहे हा यलचा भाऊ आहे. यस इज अ ब्रदर ऑफ यल. 3 जनरेशन आहेत. आपण थोडं असं करू, यस इज अ ब्रदर ऑफ यल. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे यल हु इज चाइल्ड ऑफ आर. आता यल जो आहे हा आर चा चाइल्ड आहे. चाइल्ड म्हणले, सन म्हणले, डॉटर म्हणले, वी डोंट नो. ठीक आहे, ते आपल्याला काढायचं. नेक्स्ट आहे एच इज द ओनली ब्रदर ऑफ आर. म्हणजे एच जो आहे हा आर चा ओनली ब्रदर आहे. एच इज द ओनली ब्रदर ऑफ आर अँड फादर ऑफ यम. म्हणजे आता अँड फादर म्हटल्यानंतर एच हा यम चा फादर आहे. ठीक आहे. आता यम हु इज मदर ऑफ बी. यम जो आहे ही मदर आहे कुणाची, बी ची. ही कंडिशन अशी होणार. ठीक. नेक्स्ट आहे टी इज मॅरिड टू द पर्सन. टी इज मॅरिड पर्सन बट स्पाउस ऑफ निदर एच नॉर आर. टी जो आहे हा मॅरिड पर्सन आहे म्हणले, पण तो एच आणि आरचा स्पाउस नाही. मग इथं बाळ कोणाला झाले, यमला झाले. मग त्याला सगळ्यात जवळचं कोण आहे, आपल्या कंडिशननुसार सगळ्यात जवळचा कोण आहे, गिवन डेटानुसार आपण त्याला करून देतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे बोथ द चिल्ड्रन ऑफ आर आर अनमॅरिड. संपला विषय. म्हणजे तो जो काही टी आहे हा एस आणि एलचा येण्याचा काही संबंध नाही. ठीक आहे. बोथ द चिल्ड्रन ऑफ आर इज अनमॅरिड. ठीक आहे. Whereas टी हॅज ओनली वन डॉटर. टीला फक्त एक डॉटर आहे. मग ती बी पण असू शकते और कोणीतरी आणखीन असू शकते. ठीक आहे. नेक्स्ट आहे एन इज मदर ऑफ यल. एन जे आहे यल ची मदर आहे. मग एन कुठे येणार, इथे येणार. एन इज अ मदर ऑफ यल, मग आर इज अ फादर. ठीक आहे. आय इज वन अमंग देम. आय जो आहे त्याच्यामधला एक जण आहे. मग आय कुठे येणार, इथे येणार. कारण आयला कुठं जागा नाही आणि एच हा सिंगल होता आणि तिथं वर म्हणले नो सिंगल पॅरेंट आहे तर चाइल्ड. संपला विषय. मग आता फिमेल जास्त आहेत. 3 जनरेशन सॅटिस्फाय. 9 जण आहेत तर सॅटिस्फाय. हे 2 2 4 2 6 आणि 3 9. ठीक आहे. उरलं काय 2 प्लस 2 पेक्षा जास्त प्लस म्हणजे मॅरिड पर्सन आहेत ते पण सॅटिस्फाय. आता फिमेल पेक्षा जास्त मेल आहेत. मग बघा मेल पेक्षा जास्त फिमेल आहेत असं त्याचं म्हणणं आहे. लगेच शब्द नका पकडू. इथं बघा 1 मेल 2 मेल 3 मेल 4 मेल आहेत. आता मग 5 फिमेल पाहिजे. मग इथं काय उरलेली फिमेलच असणार आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. दिस इज द सोल्युशन ऑफ ब्लड रिलेशन. ठीक आहे. याच्यावर क्वेश्चन बघा काय म्हणलंय, हाऊ एल रिलेटेड टू एच. आता एल चं आणि एच चं रिलेशन काय. एल रिलेटेड टू एच म्हणजे एल हा एच चा काय लागू शकतो, नीस. नीस त्याच्या भावाची मुलगी, एचच्या भावाची मुलगी आहे म्हणून नीस. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल हे कसं असतं. हा पुढे बघा, एस इज मॅरिड टू डी म्हणजे एस डी सोबत जर लग्न झालं देन आर रिलेटेड टू डी म्हणले. आता एस सोबत डी मॅरिड झाला, एस सोबत डी मॅरिड झाला ऑब्विसली मग जो काही आर आहे हा डी चा कोण लागणार, फादर इन लॉ. फादर इन लॉ. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल काय लागणार, फादर इन लॉ. ठीक आहे. समजलं तुम्हाला. तर हे असं होतं. ओके. आता नेक्स्ट बघा काय म्हणलं, रँकिंग बेस बद्दल आहे आणि हे शेवटचं असेल आजच्या ह्याच्यामधलं, घाबरू नका. हे आहे तुम्हाला होमवर्कला द्यायचं. हे क्वेश्चन मस्त आहे. हा क्वेश्चन मस्त आहे. टाइमामध्ये सॉल्व्ह करा तुम्हाला देतो ते. ठीक आहे. सांगतो तुम्हाला. बघा काय म्हणले, 7 पर्सन 7 6 5 4 3 2 आणि 1. ओके. 2 3 4 5 6 और 7. ठीक आहे. 7 जण आहेत आणि रँकिंग बेस बद्दल आहे. आपल्या ह्याच्यानुसार ट्रिकनुसार करायचं. ठीक आहे. नो 2 पर्सन स्पॉट सेम टाइम. ठीक आहे. म्हणजे आता हे डिफरंट टाइम झोन्स आहे. हा बघा पहिली लाईन काय म्हणते, पहिली कंडिशन झड विजिट बिफोर टी. आता झड जो आहे टीच्या बिफोर आहे म्हणले. ठीक आहे. असू द्या. बट नॉट इमिजिएट बिफोर. बट नॉट इमिजिएट म्हणले. ठीक आहे. असू द्या. इज नॉट इक्वल टू इमिजिएट. ओके. इमिजिएटली तेरे ओके. नेक्स्ट आहे 2 पर्सन डब्ल्यू आणि एक्स. आता डब्ल्यू आणि एक्स मध्ये 2 जण आहेत.
बट एक्स विजिट बिफोर झड, एक्स विजिट बिफोर झड म्हणले एक्स हा इथे येणार, ठीक आहे, ही कंडिशन अशी होणार. पण डब्ल्यू खाली आहे का वर आहे वी डोंट नो, ठीक. नेक्स्ट आहे व्ही व्हिजिट आफ्टर वाय. व्ही जो आहे वायच्या नंतर आहे, बट बिफोर यू व्ही जो आहे हा यूच्या बिफोर आहे, अशी कंडिशन आहे ती. यू डज नॉट हॅव लास्ट पर्सन, यू डझंट हॅव लास्ट पर्सन, ठीक आहे, ही कंडिशन इथली. यू हू डझंट विजिट द लास्ट, ठीक आहे. नेक्स्ट आहे झड विजिट इमिजिएटली आफ्टर डब्ल्यू. झड विजिट इमिजिएटली आफ्टर डब्ल्यू. इमिजिएटली आफ्टर डब्ल्यू म्हणल्यानंतर कसं होणार माहिती आहे का ती, असं होणार, इथं एक्स 1 2, इथं डब्ल्यू ही इमिजिएटली बिफोरची कंडिशन अशी असणार, ठीक आहे. नेक्स्ट आहे द वन हू विजिट सेकंड फ्रॉम फर्स्ट विजिट. सेकंड फ्रॉम फर्स्ट विजिट्स, द वन हू विजिट सेकंड फ्रॉम फर्स्ट विजिट्स. सेकंड फ्रॉम फर्स्ट विजिट, हा जो काही सेकंड वाला आहे तो कधी 5 PM ला आहे, जो काही सेकंड वाला आहे हा 5 PM ला आहे. अँड द वन हू विजिटेड सेकंड लास्ट हा 10 PM ला आहे, म्हणजे सेकंड लास्ट जो आहे हा 10 PM ला आहे, हा जो काही सेकंड लास्ट आहे हा 10 PM ला आहे, ठीक आहे. आता बघा मग ही कंडिशन कशी होणार, आपण जर इथं एक्स 1 2 सोडून डब्ल्यू घेतलं, इथं झड येणार कारण इमिजिएट बिफोर आहे, टीच्या इमिजिएट वर झड नाही म्हटलंय, मग टी इथे येणार. आता एक कंडिशन आहे, ही कंडिशन एवढ्या झाल्या, वाय व्ही यू, इथं वाय येणार, इथं व्ही येणार आणि इथं उरलेला यू इथे येणार, ठीक आहे. दिस इज द सोल्युशन. आय होप तुम्हाला समजलं असेल कसं आलं ते, ठीक. सो याच्यावर क्वेश्चन काय, व्हॉट विल बी द पॉसिबल अप्रॉक्सिमेट विजिटिंग टाइम ऑफ, जो काही डब्ल्यू आहे, डब्ल्यूचा विजिटिंग टाइम काय असणार आहे, इथं आहे 5 PM च्या नंतर, 5 PM च्या नंतर जो काही टाइम असेल तो त्याचा ऑप्शन असेल. 4:30 PM अगोदर येतो, 10:30 PM, 10:15 PM, इथं आहे सेकंड लास्ट 10 PM, मग त्याच्यानंतर पण डब्ल्यू गेला असेल तर मग वर काय करतोय तो, ठीक आहे, मग ते पण येणार नाही. 5 PM नाही येणार, 4 PM नाही, त्या अगोदरच्याच आहेत, मग 6 PM इज आवर राईट आन्सर, ठीक. समजलं तुम्हाला. सो दिस इज फॉर युअर होमवर्क. हा जो काही क्वेश्चन आहे हा होमवर्कला असणार आहे पझल. आपण उद्याचे जे काही 21 डे म्हणजे आपल्याला 21 दिवस उद्या कंप्लीट होतील, त्याचा मध्ये आपण हे क्वेश्चन घेणार आहे, घाबरू नका. याला कसं सॉल्व्ह करायचं ते पण सांगणार, ठीक. सो दिस इज युअर फॉर होमवर्क. हा सॉल्व्ह करा तुम्ही पझल, हा सॉल्व्ह करा पझल तुम्ही आणि तुमच्यापाशी ठेवा किंवा टेलिग्रामवरती त्याचा आन्सर टाकलं तरी चालतं, ऑर उद्या तर मी आन्सर त्याचं सांगणार, ठीक आहे. याच्यावर क्वेश्चन आहेत, हू अमॉंग द फॉलोइंग पर्सन स्टँड्स ऍट एंड ऑफ द रो, हे क्वेश्चन्स आहेत आणि हा एक क्वेश्चन आहे. सो दिस इज अवर लास्ट क्वेश्चन होता, तो होमवर्क साठी आहे, तो उद्या सोडवायचा आहे तुम्हाला. उद्या मी सॉल्व्ह करून दाखवेन बरोबर आहे का नाही हे पण तुम्ही सांगा, ठीक आहे. सो हा होता डे 20th ऑफ मिशन RRPO आणि क्लरिकलची जी सिरीज आहे त्याचा, ठीक आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.